नवा विचार. मध्यमवर्गीय कुटुंबातील असली तरी आई वडिलांनी तिला लाडात वाढवलेलं होतं. बालपणापासूनचे तिच्या सगळे हट्ट विना तक्रार पुरवले गेले होते. कदाचित एकुलती एक असल्यामुळे तसं होणं स्वाभाविक वाटत होतं. अर्थात त्यामुळेच तिच्या आई वडिलांसाठी ती लाडकी होती. पाठवणी करताना आईला हुंदका आवरत नव्हता. पाहुण्यांशी बोलता बोलता वडिलांच्याही डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. तरीही स्थळ छान असल्यामुळे आई वडील समाधानी होते. नाही म्हणायला तिच्या आई वडिलांना काळजी एकाच गोष्टीची होती, ती म्हणजे तिच्या हातात सतत असलेला मोबाईल. आई वडिलांच्या मते तिने मोबाईलवरची खाटखूट थोडी कमी करावी, शिवाय सोशल मीडियावरचा वापर प्रमाणातच करावा. पण आपलं मत त्यांनी कधीही तिच्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला नाही. नव्या काळातील नव्या विचारांची खुशी नावाप्रमाणेच सोशल मीडिया वापरून खुश होती. स्वतंत्र मोकळं आयुष्य जगण्याची इच्छा तिच्या मनात सुरुवातीपासूनच होती. नवा जमान्याचा स्मार्टफोन तिचा जीव की प्राण होता. दिसायला सुंदर असलेल्या खुशीला आपल्या रूपावर थोडासा का होईना पण गर्व होता. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि बऱ्याचशा सामाजिक कट्ट्यांवरती ती स्वतःचे विचार मांडायची. सेल्फी काढणे, रोजचा प्रोफाईल फोटो बदलणे, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणे, ते दुनियाभरच्या साईटवर टाकत जाणे असे तिचे आवडते छंद होते. फेसबुकवरचे तिचे फोटो शेकडो लोकांना आवडायचे. टिकटॉकवरचा तिचा अभिनय आणि नृत्य चांगले चर्चेत असायचे. रोज मैत्रिणींशी मनसोक्त गप्पा मारायची. या सर्व गोष्टींमुळे ती खुश असायची. लग्नानंतर तिने अजून बऱ्याच जागी आपले सोशल अकाउंट उघडले होते. नवरा समंजस होता. तिच्या सवयी त्याला वावगे असे काहीच वाटले नाही. खुशीला सुरुवातीला नवीन नवीन सर्व म्हणून काही छान वाटायचे. लोकांच्या लाईक, कमेंट्स यामुळे स्वारी खुश असायची. पण हल्लीच्या काही दिवसात मात्र खुशीचा सोशल मीडियावरचा वावर वाढत चालला होता. आपल्या मागील पोस्टपेक्षा आता येणारे लाईक कमी झाल्याचं दुःख तिला सारखं वाटतच राहायचं. तिचं मन त्यामुळेच उदास होऊ लागलेलं. त्यामुळे जास्तीत जास्त चर्चेत राहण्यासाठी ती सोशल मीडियावर अजून जास्त वेळ देऊ लागली होती. काय गं, काय होतंय? त्या रात्री नवऱ्याने तिला विचारलं. काय नाही, कुठे काय, थोडंसं चाच पडत ती म्हणाली. मग लक्ष कुठे आहे? जेवण थंड होत चालले, तो म्हणाला. तू माझ्या पोस्टला लाईक का करत नाहीस? तिने त्रासिकपणे विचारलं. कुठल्या पोस्ट? विषय कुठच्या कुठं भरकटल्याने त्याने भुवया उंचवल्या आणि ती म्हणाली, फेसबुकवरच्या, आणि माझं व्हॉट्सअप स्टेटस पण नाही बघत तू. माझ्या कोणत्याच कामात तुला आवड नसते. तू म्हणजे अगदीच अरसिक आहेस. तिने घडणाऱ्या गोष्टीचं खापर त्याच्यावर फोडायला सुरुवात केली होती. त्याने शांतपणे जेवण उरकलं आणि खुशीच्या सुरू असलेल्या तक्रारींचे पाढे तो अजूनही ऐकत होता. काही वेळाने तिची कुरकुर थांबली तेव्हा त्याने बोलायला सुरुवात केली. हे बघ खुशी, घरात तू करत असलेल्या प्रत्येक कामाचं मी आदर करतो. जमेल तशी मदत देखील करतो. तू नवे नवे पदार्थ बनवतेस, त्याचं मी नेहमी कौतुक करतो. तुझ्या हाताला छान चव आहे. तू मला किती आवडतेस हे देखील मी तुला वारंवार सांगत आलोय. आणि राहिली गोष्ट तुझ्या सोशल मीडियावरच्या कामाची, तर मी स्वतःचेच फेसबुक कित्येक महिन्यात पाहिलं नाही. व्हॉट्सअपवर कोण काय स्टेटस ठेवतं ते सुद्धा पाहणं मला जमत नाही. माझं खरं मत सांगायचं तर मला उगाच सोशल मीडियावरती वेळ खर्च करायला आवडत नाही. आपली नोकरी आणि कुटुंबाला देता येणारा वेळ यात मी समाधानी आहे. आणि त्याच्या या उत्तरावरती ती अजूनच खट्टू व्हायची. खुशीचा आईवडिलांप्रमाणेच तिच्या नवऱ्याला कधी कधीही तिची सवय खटकायची. कधी जेवताना, कधी एकमेकांशी संवाद साधताना, एकांतात असताना ती मध्येच मोबाईल हातात घ्यायची आणि मग नवऱ्याचाही हिरमोड व्हायचा. घरातल्या आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्षित होऊन जायच्या. त्यामुळे त्याने एक दोनदा तिला समजावून पाहिलं, पण त्याने कधी तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्या दोघांना जेव्हा पहिलं मूल झालं त्याआधी, म्हणजे खुशीच्या गरोदरपणातल्या काळात तिची मनस्थिती बिघडू लागली होती. टिकटॉकवर व्हिडिओ बनवता येत नव्हते, फेसबुकवर फोटो टाकता येत नव्हते. तिथे इतरांची प्रगती पाहून मात्र जळफळाट होत होता तिचा. सोशल मीडियावर स्वतःच्या पोस्ट टाकता येऊ शकत नसल्याने तिची लहान लहान बाबींवरून चिडचिड होऊ लागली होती. नवऱ्याने त्या काळातही समजवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याचा विरोध खुशीच्या मोबाईल वापरण्याला नव्हताच. विरोध होता तो फक्त त्या मोबाईलचा तिच्यावर होणाऱ्या वाईट परिणामांची त्याला चिंता वाटायची. पण खुशी ऐकतच नव्हती. सोशल मीडियावरती काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नव्हती. कसे बसे मूल झाल्यावर आपण सुटलो या विचाराने हॉस्पिटलमध्ये असतानाच पुन्हा मोबाईल हातात घेतला. मधल्या काळातली कसर लवकर भरून काढायची होती तिला.
खूप सारे व्हिडिओ बनवायचे होते, फोटो काढायचे होते, पण हाय रे, गरोदरपणाचा तिच्या रूपावर काही प्रमाणात का होईना परिणाम झाला होता. शरीर काहीसे बेडप झाले होते. सोशल मीडियावरचा तिचा प्रभाव अगोदरच कमी झाला होता. त्यात नेहमीचा चढाओढ कायम होती. या विचाराने तिच्यावर आणखी दडपण आलं. मोबाईल हातातच होता. सहज म्हणून फेसबुक उघडलं. कुठला तरी आईवरचा लेख समोरच दिसला. लेख थोडा मोठा होता, पण वाचायला सुरुवात केली. मुद्दे पटत होते म्हणून अर्ध्यावरती तो सोडता येईना. साधारण 20 मिनिटात लेख वाचून झाला. पाठवणी करताना आईने दिलेला हुंदका आठवला. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागले. आईची महती सांगणारी कुठलीही कथा, लेख, कविता वाचकाला कंटाळवाणी वाटू शकत नाही. आईची ममता तिच्यावर लिहिताना सामान्य लेखकाची लेखणी असामान्य ठरते. त्या लेखातील मुद्द्यांनी खुशीच्या डोळ्यांवरची झापड उघडली. आई झाल्याचा खरा आनंद तिला तो लेख वाचल्यावर झाला. शिवाय त्या आनंदाची अनुभूती घेतल्यावर तिला कळून चुकले की आजवरचे सोशल मीडियाकडून मिळालेल्या हजारो क्षणिक सुखापेक्षा हा आनंद किती मोठा आहे. आणि एक एक करत तिने सगळ्या साईटवरून आपले अकाउंट बंद केले. आता तिला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. कसलंही बंधन नव्हतं, कोणतीही वेळ पाळायची नव्हती. पण थोडासा तरी विरंगुळा माणसाला हवाच की. लहानपणी खूप वाचन व्हायचं म्हणून तर स्वतःचे विचार सोशल मीडियावर मांडण्या इतपत ती समृद्ध होती. कित्येक वर्षांनी मन एकाग्र करून आज हा लेख वाचला आणि त्याचाही ऐनवेळी फायदा झाला. या विचाराने तिला नवी दिशा मिळाली. इतक्यात तिथे नवरा आला. खुशीच्या चेहऱ्यावर स्मित पाहून त्यालाही बरं वाटलं. का गं, एकटीच हसतेस? ऐका ना, मला काही पुस्तकं आणून द्या ना वाचायला, ती लाडात म्हणाली. पुस्तकं? तो आश्चर्यचकित झाला. आणि मग तुझं सोशल मीडिया? त्यानं खूप आश्चर्यानं विचारलं. त्याला खूप पोचलं. बास आता, ती लटक्या रागातच लाडात म्हणाली. मला आता पुस्तकं हवी. आणि ती त्याच्या मिठीत शिरली. आणि तो म्हणाला, आज मला माझी खरी बायको परत मिळाली. आणि म्हणाला, पुस्तकं नंतर वाच आणि जरा माझ्याकडे बघ. किती दिवस झालं, तू मला नीट भेटलीसुद्धा नाही. आणि त्याने तिचा कान चावला. ती ईश्य म्हणून लाजली आणि तो म्हणाला, इतके दिवस सोशल मीडियाला पोचलं ना, आता नवऱ्याला पोसा जरा. किती दुर्लक्ष केलंस तू माझ्याकडे. आता तुझी सुटका नाही. सोशल मीडियासाठी रात्रभर जागायचीस ना, आता इथून पुढे माझ्यासाठी जागायचं. आणि ती लाजून त्याच्या मिठीत शिरली.